तर हॅलो मित्रांनो, आज आहे तुळशीचं लग्न। दिवाळी संपली की येते ती देवउठणी एकादशी आणि देवउठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशीच तुळशीचं लग्न चालू होतं। तर मित्रांनो, श्री तुलसी देवी म्हणजे श्री तुलसी एक राणी होती आणि तिचा जो नवरा म्हणजेच जालंधर नावाचा राक्षस फार क्रूर होता। तर त्याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने या तुलसीसोबत 7 फेरे पूर्ण केले, म्हणजे तिच्यासोबत लग्न केले आणि तिकडे खऱ्या जालंधर नावाच्या राक्षसाचा वध झाला। पण मित्रांनो, एक याद गोष्ट अशी घडली की तुलसी देवीला राग आला की आपल्या पतीचा वध या भगवान विष्णूने झाल्यामुळे त्याला दगड होण्याचा म्हणजे शालिग्राम होण्याचा शाप दिला आणि भगवान विष्णूने सुद्धा त्याला वरदान मागितले आणि तूच माझी खरी पतिव्रता स्त्री होऊन संपूर्ण म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत माझी तू सेविका म्हणजेच अर्धांगीन होऊन राहशील असा एक वरदान दिला। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिथेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं रामे रांझणा संस्थितं गणपती कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी परयू महेंद्र तनया चिंतामणि वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी क्षातातया गंडकी पूर्ण जले समुद्र सहिता कुर्या सदा मंगलं शुभमंगल सावधान गोत्रे भिन्न परस्पराहुनितशी कि भिन्न ज्यांची कुळे जीवे कची होती ती वरवधू अजन्म ज्यांच्यामुळे ते कीश घडूनी सदनी मांगल्य वैवाहित दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान। आपले बेड देवाचं पूजन करत तर मित्रांनो, आजचा जो दिवस अत्यंत शुभ आणि मंगलदायक आहे। म्हणजेच कालची जी प्रबोधनी एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी झाल्यानंतर कालच्या दिवसापासून पूर्ण वर्षभरापर्यंत
सर्व कार्य शुभ आणि सिद्धेस होऊ लागतात. म्हणूनच इथून प्रत्येक दिवस हा शुभ आणि मंगलदायक असतो.